नमस्कार, आरपी रेसिपी अँड व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सुरणाचे काप। त्यासाठी इथे हा सुरण घेतलेला आहे। सुरण सुद्धा आपल्या घरचाच सुरण आहे। मस्तपैकी असं इथे ताजा एकदम सुरण घेतलेला आहे। तर हा सुरण घेतलेला आहे। सुरण पहिला आपण वरून सोलून घेऊयात आणि सुरणाचे मस्तपैकी असे आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये काप करून घेऊयात। तर पहिले आपण आता सुरण साफ करून घेऊयात। आपण आता सुरण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता याचे आपण काप करून घेऊयात। आपल्याला एकदम बारीक पण आणि एकदम जाड पण काप करून घ्यायचे नाहीत, असे मीडियम आकारामध्ये याचे काप करून घ्यायचे आहेत। असे आपल्याला ह्याचे मीडियम काप करून घ्यायचे आहेत, मध्यम आकारामध्ये। सुरणाचं साल असताना ते पूर्णपणे काढून घ्यायचं, कारण सुरण हा घशाला आपल्या खवखवतो, त्यामुळे आपल्याला सुरण पूर्णपणे सोलून घ्यायचे। तसंच त्यामध्ये आपल्याला कोकमचा आगळ सुद्धा टाकायचा आहे, जेणेकरून सुरणाचे काप खवखवणार नाहीत। आता आपण ह्याचे सुद्धा काप करून घेऊयात आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये। आपण अशा प्रकारे याचे काप करून घेतोय। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता। सुरण मात्र खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो। सुरण कापून झालं ना की लगेच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं, कारण सुरण आपल्या बटाट्यासारखाच पूर्णपणे लगेच लाल होऊन जातो। हे बघा इथे हा सुरण कसं लाल झालेला आहे। पाण्यामध्ये जर ठेवला नाही ना तर तो असं लगेच लाल होतो। इथे आपले आता सर्व सुरणाचे काप करून झालेले आहेत। आपल्याला अशा प्रकारे सुरणाचे काप करून घ्यायचे। तर आता आपण सुरणाचे काप मसाल्यांमध्ये चांगले मॅरिनेट करून घेऊयात। इथे आपण घेतलेली आहे पाव चमचा हळद। इथे आपण घेतलेला अर्धा चमचा आपला घरगुती आगरी कोळी गरम मसाला। इथे आपण घेतलेला आपला आगरी कोळी घरगुती लाल तिखट मसाला। हा मसाला आपण इथे 2 चमचा घेतलेला आहे। इथे आपण घेतलेला आहे 1 चमचा किचन किंग मसाला। इथे आपण घेतलेला 1 चमचा आपला चिकन मसाला। चिकन मसाला किंवा मटन मसाला घेऊ शकता, कारण चिकन मसाला घेतल्यानंतर खूप चांगली चव येते। इथे आपण घेणार आहोत चवीपुरतं मीठ। पण इथे 2 चमचे होईल इतकं मीठ घेतलेलं आहे। मसाल्यांमध्येच आपण घेतलेले आले लसूण पेस्ट। इथे आपल्याला 2 चमचे आले लसूण पेस्ट घ्यायची आहे। इथे आपण घेतलेले कोकम आगळ। तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंचेचं पाणी सुद्धा मिक्स करू शकता। आता आपण हे सर्व सारण मिक्स करून घेऊयात। आलं लसूण पेस्ट सुरणाचे काप करताना ना त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आवर्जून घ्या, कारण आलं लसूण पेस्टने खूप चांगली चव येते। आणि कोकमचं आगळ आपल्याला घ्यायचं आहे, कारण सुरणाचे काप घशाला खवखवतात, त्यामुळे ते खवखवू नये यासाठी आपल्याला लिंबाचा रस किंवा कोकम आगळ घ्यायचं आहे। इथे आपली आता पेस्ट मस्तपैकी अशी एकजीव करून झालेली आहे। यामध्ये आपण आता सुरणाचे काप घेऊयात। आपण हे इथे सुरणाचे काप करून घेतलेले आहेत, मस्तपैकी असे कापून घेतलेले। हे काप सुद्धा ह्यामध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहोत। आता आपण मस्तपैकी काप मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात, म्हणजे छानपैकी असे आपले सुरणाचे काप मॅरिनेट होतील। सर्व मसाले आपल्या कापांमध्ये मुरले जातील। जसं आपण मच्छी बनवतो नाही फ्राय करताना, त्या प्रकारेच आपल्याला सुरणाचे काप सुद्धा फ्राय करून घ्यायचे। मस्तपैकी असे मुरवट ठेवत सुरणाचे काप मुरवट ठेवले ना की सर्व मसाले त्या सुरणाच्या कापामध्ये मिक्स होतात। फक्त त्यामध्ये ना आपल्याला कोकम आगळ किंवा लिंबाचा रस जे काय आपण घेऊ ना त्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे, म्हणजे कापांना सुद्धा ते कोकम आगळ किंवा लिंबाचा रस मस्तपैकी असं लागलं जाईल, एकजीव होईल। इथे आपले आता सर्व सुरणाचे काप मसाल्यांमध्ये एकजीव झालेले आहेत। आता आपण हे सुरणाचे काप मुरण्यासाठी 10 मिनिटं ह्यावर झाकण ठेवून हे असेच बाजूला ठेवून घेऊयात। आता आपण इथे सुरणाचे काप फ्राय करण्यासाठी रव्याची कोटिंग तयार करून घेऊयात। इथे आपण घेतलेला आहे रवा। आपण इथे पाव वाटी रवा घेणार आहोत। त्यामध्येच आपण इथे पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे आपण घेतलेले आहे पाव चमचा हळद। यामध्ये सुद्धा आपण 1 चमचा आपला आगरी कोळी घरगुती लाल तिखट मसाला घेतलेला आहे। चवीपुरतं घेतलेलं आहे मीठ। आपण सुरणामध्ये सुद्धा मीठ घेतलेलं आहे, पण आपण वरती कोटिंग करण्यासाठी परत एकदा मीठ घेतलेलं आहे। आपण इथे आता सर्व मसाले घेतलेले आहेत। आता हे सर्व मसाले आपण रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आपला आता मस्तपैकी असं कोटिंग करण्यासाठी रवा सुद्धा तयार झालेला आहे। आपण आता रव्यामध्ये एक एक करून सर्व सुरणाचे काप
मस्तपैकी असे टॅप करून घेऊयात, जेणेकरून छानपैकी अशी रव्याची कोटिंग तयार होईल। सर्व काप आपल्याला रव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। कोटिंग करताना जेव्हा आपण रवा घेतो ना, त्यासोबतच आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा घ्यायचं आहे आणि एकदम कुरकुरीत असे आपले काप होतात। इथे आपले आता सर्व काप मस्तपैकी असे रव्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत। हे पहा, रव्याची छानपैकी असे आपल्या सुरणाच्या कापांना कोटिंग करून झालेली आहे। तर आता आपण तेल तापत ठेवूयात आणि मस्तपैकी असे आपण कुरकुरीत सुरणाचे काप फ्राय करून घेऊयात। आपण इथे आता तवा गॅसवरती तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपला इथे तवा सुद्धा चांगला तापलेला आहे। त्यामध्ये आपण आता तेल घेणार आहोत। आपल्याला इथे 2 चमचे होईल इतकं तेल घ्यायचंय। आपण इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल सुद्धा आपण आता चांगलं तव्यामध्ये पसरवून घेऊयात। तेल आपल्याला पूर्णपणे तापवून घ्यायचंय। तेल चांगलं तापलं ना की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुरणाचे काप सोडून घ्यायचे आहेत। इथे आपला मस्तपैकी असा तेल तापलेला आहे। तेलामध्ये आपण हे सुरणाचे काप सोडून घेऊयात। एक एक करून आपल्याला सर्व सुरणाचे काप तेलामध्ये मस्तपैकी सोडून घ्यायचे आहेत। सुरणाचे काप आपल्याला जरा सुटसुटीतच सोडून घ्यायचे, एकदम एकमेकांना चिटकून सोडून नाही घ्यायचे। इथे आपल्या आता सर्व सुरणाचे काप तेलामध्ये सोडून झालेले आहेत। आपण आता हा तवा थोडाफार असा गोल फिरवून घेऊयात, म्हणजे तेल आहे ना तो सगळीकडे मस्तपैकी पसरला जाईल। पहा, इथे तेल सगळीकडे चांगला पसरलेला आहे। आता आपण मंद गॅसच ठेवलेला आहे। मंद गॅसवरच आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साइडून अलटीपलटी करून सुरणाचे काप फ्राय करून घ्यायचे आहेत। आपण आता हे काप मस्तपैकी असे अलटीपलटी करून घेऊयात, कारण आपल्याला दोन्ही साइडून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। सुरणाचे काप अलटीपलटी करताना एकदम हलक्या हाताने आपल्याला ते अलटीपलटी करून घ्यायचे आहेत। एक साइड तर आपली मस्तपैकी अशी कुरकुरीत फ्राय झालेली आहे। आपल्याला दुसरी साइड सुद्धा फ्राय करून घ्यायची आहे। आपण आता इथे परत एकदा सुरणाचे काप पलटून घेऊयात। दोन्ही साइड मस्तपैकी अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। इथे आपले आता सर्व सुरणाचे काप पलटून झालेले आहेत। बघा, दिसायला सुद्धा खूप छान दिसतंय, गंध तर खूपच छान सुटलेला आहे। इथे आपले हे सर्व सुरणाचे काप फ्राय करून झालेले आहेत। त्यावरती आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात। आपण आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घेणार आहोत। मस्तपैकी अशी आपण इथे कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे आणि सुगंध तर खरंच खूप छान सुटलेला आहे। आणि इथे आपले मस्तपैकी असे कुरकुरीत सुरणाचे काप तयार आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। थँक यू।